पहिल्यापासून ऐकत आलेलो आहोत, कारलं किती तुपात तळलं आणि साखरेत घोळलं तर ते कडूच. थांबा, मी कारल्याचं लोणचं दाखवत आहे, कारल्याची भाजी नाही. त्यासाठी ही रेसिपी तुम्ही नक्की बघा. नमस्कार सर्वांना, मी वैशाली. आज आपण बघणार आहोत कारल्याचं लोणचं कसं करतात ते. कारल्याच्या लोणच्यासाठी आपल्याला घ्यायचे आहेत जिरे, मिरच्या, 2 लिंबू, हळद, धने पावडर आणि भरपूर असा लसूण. आणि ही आहेत पाव किलो कारली. याच्यामध्ये मीठ आहे, याच्यामध्ये तेल आहे. पाणी उकळून घेऊ. पहिल्यांदा पाणी गरम करत ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा मीठ टाकते. थोडंसं मीठ टाकायचं. वर मी तवा गरम करत ठेवते. तवा गरम झालेला आहे. त्याच्यामध्ये आपण टाकूया 1 चमचा जिरे. हे चांगले भाजून घेऊया. थोडेसे नॉर्मल असे गरम करून घ्यायचे. थोडासा असा जिऱ्याचा वास आला ना खमंग असा की मग गॅस बंद करू आपण. लोणच्यासाठी ना कारली कापून घ्यायचे. तर कारली कापायची कशी, मध्ये 2 भाग करायचे आणि फक्त हे असं करून घ्यायचं. पाण्याला उकळी आलेली आहे ना. आता मग आपण काय करू, ही कारली ना त्या पाण्यात सोडून टाकू अशी. आणि जास्त शिजवून घ्यायची नाही. एक अशी चांगली दणकून उकळी आली ना की गॅस बंद करून टाकायचं आहे. जिरे आहेत ना ते आपण या खलबत्त्यात असे कुटून घेऊयात. आहे आता आपण गॅस बंद करून टाकू. जिरा पावडर तयार झाली. इथं तुम्ही रेडीमेड जिरा पावडर घेतली तरी चालेल. लसूण आपण कुटून घेऊया. लसूण भरपूर घ्यायचा. हे असं कारलं ना चाळणीमध्ये असे नितळून घ्यायचे. आता आपल्याला लिंबू कापून घ्यायचं आहे. तर आपल्याला एका लिंबाच्या ना अशा 8 फोडी करून घ्यायचे. खूप साधी, सोपी आणि सरळ रेसिपी आहे. खूप छान लागते बरं. काही कापताना आपण फक्त काय करायचं, मिरची घेऊन ना असं मध्ये फक्त एक चीर मारायची, पिळून घ्यायची. आणि ही काही जास्त शिजलेली नसतात ना, त्यामुळे सहज त्यातलं असं पाणी निघून जातं. पण फोडींचा असा चुरा नाही झाला पाहिजे. हे बघा, जशाच्या तशा फोडी. एक ही कारलं असं चिरलेलं नाही. त्यासाठी जास्त शिजवून नाही घ्यायचं कारलं आपल्याला. चला तर आता सुरुवात करूया. गडी ह्यातल्या अशा बिया थोड्याफार काढून घेऊ. निघतील तेवढे निघतील. काय सगळ्या निघालेच पाहिजेत असं काही नाही. आता कसं असतं, आपण कुठलंही लोणचं करायचं म्हटलं ना की कुठल्याही लोणच्यामध्ये तेलाचं प्रमाण आपलं जास्त असतं. तसं याच्यामध्ये तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त टाकायचं. तेलाचं प्रमाण जास्त घ्या जरा. म्हणजे कसं नेहमीच्या भाजीपेक्षा थोडंसं 1-1.5 चमचा जास्त. याच्यामध्ये टाकू आपण मोहरी. त्याच्यामध्ये थोडीशी जिरे टाकू, कारण आपण जिरे बरोबर टाकणारच आहे त्याच्यामध्ये. लसूण आहे, हा सगळा आपण टाकायचा याच्यामध्ये. लसणाचं प्रमाण कधीही जास्त घ्यायचं. लोणचं करायचं म्हणताना खूप जास्त घ्यायचं लसणाचं प्रमाण. गॅस बारीक करायचा, कारण हे पूर्ण असा करपून जाईल ना. नंतर मगाशी मी कढीपत्ता सांगायची विसरले. कढीपत्ताही टाकायचा याच्यामध्ये. ह्या मिरच्या घेतल्यात. मिरच्या तुम्हाला जर तिखट जास्त हवा असेल ना, अजूनही तुम्ही 2-3 मिरच्या घेऊ शकता.
ही धने पावडर, जिरे पावडर आहे ही, मीठ तुमच्या अंदाजाप्रमाणे घ्या, तुम्हाला कसं खारट पाहिजे किंवा कमी खारट पाहिजे त्याप्रमाणे. आता हा मसाला चांगला परतला ना याच्यामध्ये, मग आपलं हे शिजलेलं कारलं आहे ना हे याच्यामध्ये टाकून द्यायचं. आणि याच्यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही ना अजिबात. छान असं हलवून घ्यायचं. पण एवढं तेल टाकले ना तरी असं तेल वाटत नाही की जास्त झालेलं आहे. बघा काहीच तेल वाटत नाही याच्यामध्ये, बघू शकताय तुम्ही. कारल्याला फोडणी दिलेली आहे आणि मी म्हटलं जसं की तेलाचं प्रमाण आपल्याला जास्त करायचं आहे. मग जरी आपल्याला कमी वाटलं याच्यामध्ये तेल तर आपण नंतर वरूनही टाकू शकतो. आता मी एवढं तेल टाकलेलं आहे तरी पण नाही वाटत एवढं तेल जास्त याच्यामध्ये. मग मी काय करते, आधी बघते की हे कितपत तेल सुटते किंवा काय. जर तेल लागतच असेल तर मग मी नंतर वरून हे तेल टाकू शकते. मग आता काय करू आपण, हे एक झाकण टाकून याला आपण फक्त वाफेवर शिजवून द्यायचं. पाणीचं प्रमाण म्हणजे काहीच टाकायचं नाही पाणी याच्यामध्ये. मग अशी मी म्हटलं ना तुम्हाला की याच्यावरती झाकण ठेवायचं. तर झाकण का ठेवायचं, तर ह्याच्यावर जे ह्याच्या खाली जे पाणी येणार आहे ना हे असं याच्यामध्ये टाकायचं आणि याच्यामध्ये हे कारलं शिजवून घ्यायचं. आपल्याला वरचं कुठलंही म्हणजे जास्तीचं पाणी नाही घालायचं. बऱ्यापैकी आपलं कारलं शिजत आलेले आहे. बघा असं जरी आपण थांबा तुम्हाला दाखवते. आता बघा मी फक्त उलटण्याला नाही, फक्त असं करते तरी 2 तुकडे होत आहेत त्याचे, म्हणजे बऱ्यापैकी शिजत आलेली कारले. आता मला याच्यामध्ये तेलाचं प्रमाण एकदम बरोबर वाटतं, म्हणजे जास्तही नाही कमी नाही. आणि जरी याच्यामध्ये झाकणाचं जरी पाणी पडत असेल तरी याच्यामध्ये हे पाणी दिसत नाही. हे सगळं तेलाचंच प्रमाण वाटतंय आपल्याला, म्हणजे दिसतंय तेलाचंच आहे हे, पाणी नाही आहे अजिबातच. आणि कारलंही बऱ्यापैकी शिजत आलेलं आहे. आणि कारल्याचा असं गाळ नाही करायचा, थोडंफार कारलं आपल्याला कच्चंही ठेवायचं आहे, खाताना मजा येते त्याची. त्यासाठी आपल्याला कारलं थोडंसं कच्चं ठेवायचं. तुमच्या माहितीसाठी एक कारल्याची फोड मी घेते याच्यामध्ये. आणि फक्त आपण बटाटा किंवा वांगं शिजलंय असं कसं बघतो, तर फक्त असं दाबून बघायचं. हे शिजलं आहे. आता गॅस बंद करूया आपण. मस्तपैकी असं कारल्याचं लोणचं तयार झालेलं आहे. आणि हे भाकरी चपाती बरोबर खूप म्हणजे खूप छान लागतं. एकदा नक्की ट्राय करा. आणि ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. धन्यवाद.